चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा बेसिक इंग्लिशचा हा आपला 7वा दिवस आणि म्हणजे 6व्या दिवशी आपण टेन्सबद्दल माहिती घेतलेली होती आणि टेन्समध्ये जे 4 भाग होते ते आपण या ठिकाणी शिकलो होतो। जर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर मागील व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते तुम्ही जाऊन चेक करून घ्या। ओके, तर बघा आपण काय पाहिलेलं होतं की टेन्समध्ये ना 4 भाग महत्त्वाचे आहेत। ठीक आहे, म्हणजे ते टेन्स 3 प्रकारचे असतात, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर। पण टेन्स शिकताना 4 जे भाग आहेत ते त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे होते। मग आपण पाहिलेलं होतं, नावं पण आपण पाहिलेली होती। आता ही जी नावं आहेत म्हणजे ते जे 4 भाग आहेत ते आपण प्रत्येक टेन्समध्ये ठेवणार आहोत। ठीक आहे, आपण 4 भाग पाहिलेले होते, ते मी एकदा परत रिपीट करते जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांसाठी। तर बघा आपण 4 भाग कोणते पाहिलेले। पहिला भाग पाहिलेला इंडेफिनेट प्रेझेंट। ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जो काम असतो, जी क्रिया असते किंवा टाइम असतो तो फिक्स या ठिकाणी नसतो। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी टाइम फिक्स नसते। दुसरा आहे कंटिन्यूस आपण पाहिलेलं होतं। तर कंटिन्यूसमध्ये जे काम आहे किंवा जी क्रिया असते ती चालू असते, म्हणजे आपण जेही काम करत असाल ते चालू असेल त्यावेळेस। परफेक्टमध्ये आपण पाहिलेलं होतं की काम पूर्ण झालेलं असेल आणि परफेक्ट कंटिन्यूसमध्ये आपल्याला काहीच माहीत नसते की हा जो काम आहे हा कधीपासून सुरुवात झाला आणि कधीपर्यंत संपेल, म्हणजे काम पूर्णसुद्धा झालेले आहे आणि अपूर्णसुद्धा आहे अशी माहिती या टेन्समध्ये आपल्याला भेटते। असे 4 भाग होते। आता हे 4ही भाग या ठिकाणी मी या टेन्समध्ये प्रत्येक टेन्समध्ये लावून या ठिकाणी तुम्हाला मी दिलेलं आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे। म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 भाग, पास्टचे 4 भाग आणि फ्युचरचे 4 भाग। हे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश सेंटेन्स बनवणे किंवा इंग्लिश बोलणे हे अतिशय सोपं जाणार आहे आणि टेन्स हे तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही। ठीक आहे, तर आपण लगेच सुरुवात करूया। या ठिकाणी सर्वात प्रथम आपण इंडेफिनेट प्रेझेंट, ज्यालाच आपण सिंपल प्रेझेंट असं सुद्धा म्हणतो, ते आपण पाहून घेऊया। त्याच्यानंतर आपण इंडेफिनेट पास्ट पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण इंडेफिनेट फ्युचर पाहून घेऊया। म्हणजे आपण प्रेझेंट टेन्सचा जो पहिला प्रकार आहे तो या ठिकाणी पाहून घेऊया, पास्ट टेन्सचा जो पहिला प्रकार आहे तो पाहून घेऊया आणि फ्युचर टेन्सचा जो पहिला प्रकार आहे तो पाहून घेऊया। मग आपण लगेचच सुरुवात करूया। प्रेझेंटचा पहिला प्रकार इंडेफिनेट प्रेझेंट। आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण टेन्स पहिला किंवा दुसरा भाग आपण जेव्हा शिकलो तर त्याच्यामध्ये ना फक्त आपण काय बघितलं की कोणते 4 भाग आहेत, म्हणजे आपण मराठीमध्ये सर्व शिकलो। पण आज आपण इंग्लिशमध्ये जे टेन्सचे प्रकार आहेत ते आपण शिकूया आणि जे आपण वाक्य आहेत ते सुद्धा आपण इंग्लिशमध्ये आज शिकणार आहोत। पण हे शिकण्या अगोदर आपण सब्जेक्ट काय असतो, वर्ब काय असतो आणि ऑब्जेक्ट काय असतो हे माहिती करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल। ठीक आहे, तर आता बघा इंग्लिशच्या फॉर्मेटनुसार जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ सिंपल जर पाहिलं, सिंपल वाक्याचं मी गोष्ट करते आहे, तर या ठिकाणी सिंपल वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी प्रक्रिया असते। ठीक आहे, सब्जेक्ट म्हणजे काय, तर सब्जेक्ट म्हणजे एखादी व्यक्ती, सब्जेक्ट म्हणजे एखादी व्यक्ती, वर्ब म्हणजे क्रिया, क्रिया किंवा त्यालाच आपण काम सुद्धा म्हणू शकतो, क्रिया किंवा काम, आणि ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे व्यक्ती, वर्ब म्हणजे क्रिया किंवा कोणतेही काम, मग ते खाण्याचं काम असेल, खेळण्याचं काम असेल, लिहिण्याचं काम असेल, बसण्याचं काम असेल, उठण्याचं काम असेल, झोपण्याचं काम असेल, कोणतेही काम, कोणतीही क्रिया म्हणजे वर्ब। ओके, आणि ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू। आता हे जर आपण एखादं सेंटेन्स आपण जर पाहूया तर ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार आहे की सब्जेक्ट म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि वर्ब म्हणजे काय। आता बघा या ठिकाणी एक वाक्य या ठिकाणी असं आहे, आय राईट अ लेटर, म्हणजे काय, मी पत्र लिहितो किंवा लिहिते, मी पत्र लिहितो किंवा लिहिते। मग या ठिकाणी आय हा जो आहे ना हा आहे आपला सब्जेक्ट म्हणजे व्यक्ती। ठीक आहे, मग ती तुम्ही असू शकता, मी असू शकते, कोणीही असू शकतं। ठीक आहे, म्हणजे आय ही सब्जेक्ट आहे, आय म्हणजे काय, ही व्यक्ती आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर राईट जो आहे ना हा राईट आहे आपला वर्ब, काय आहे आपला वर्ब। राईट म्हणजे लिहिण्याची क्रिया झाली की नाही, क्रिया म्हणजे काम झालं की नाही, मग या ठिकाणी राईट म्हणजे काय झालं, वर्ब म्हणजेच काम। ठीक आहे, म्हणजेच क्रिया। आणि अ लेटर
आता अ लेटर हे काय झालं, वस्तू झालं की नाही, लेटर म्हणजे पत्र, मग वस्तू झालं की नाही, मग त्यालाच आपण म्हणणार ऑब्जेक्ट. तर आता या ठिकाणी हे जर तुम्हाला समजून गेलं की सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी टेन्स शिकणे हा अतिशय सोपं तुम्हाला जाणार आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट अजून तुम्हाला सांगते मी की वर्ब हा जो आहे ना, म्हणजे आपण ज्याला क्रिया म्हणतो, काय म्हणतो, क्रिया. तर या ठिकाणी ना इंग्लिशमध्ये या क्रियाचे काही फॉर्म्स आहेत, म्हणजे वर्ब्सचे काही फॉर्म आहेत. त्यालाच मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते, V1, V2 आणि V3. ओके. आता V1 म्हणजे हा जो वर्ब आहे त्याचा पहिला फॉर्मचं नाव तुम्ही ऐकलं असेल, फॉर्म, हा दुसरा फॉर्म आणि हा तिसरा फॉर्म. तर हे सगळे फॉर्म आहेत ते टेन्समध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे, पण थोडंसं समजून घेऊया आपण की वर्बचे फॉर्म कशा पद्धतीने काम करतात. फॉर एक्झाम्पल आपण जे वाक्य घेतलं होतं की आय राईट अ लेटर, म्हणजे काय की मी पत्र लिहितो. ठीक आहे, मी पत्र लिहितो. किंवा आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे ह्या ठिकाणी जो वर्ब आहे तो V1 आहे. काय आहे, V1 म्हणजे क्रियापदाचा पहिला रूप आहे, त्यालाच वर्बचा पहिला फॉर्म असे म्हटले जाते. आता जर मला सांगायचं असेल की मी पत्र लिहिले, मी पत्र लिहिले, मग या ठिकाणी जे लिहिण्याची क्रिया आहे ती ऑलरेडी झालेली आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस आपण V2चा वापर करणार, म्हणजे राईटचा या ठिकाणी होणार रॉट. काय होणार, रॉट. किंवा प्लेचा होणार या ठिकाणी प्लेड. ठीक आहे, आय प्ले क्रिकेट, मग या ठिकाणी जर मी क्रिकेट खेळलो, ठीक आहे, किंवा खेळत होतो, मी क्रिकेट खेळत होतो असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आय प्लेड क्रिकेट असं म्हणावं लागेल. समजलं इथपर्यंत? तर अशा पद्धतीने वर्बचे फॉर्म असतात हे आपण फक्त जाणून घेऊया. आता या ठिकाणी आपण सर्वात प्रथम प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स, त्यालाच आपण म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स असं आपण या ठिकाणी म्हणूया, किंवा इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स असं सुद्धा या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो साधा वर्तमान काळ. ठीक आहे, मग या ठिकाणी हा जो फॉर्मॅट मी सांगितलेला होता हा साधा वर्तमान काळाचा आहे, म्हणजे इंडेफिनिट टेन्सचा आहे. इंडेफिनिट टेन्समध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, सब्जेक्ट असणार आहे, वर्बचा पहिला फॉर्म असणार आहे म्हणजे V1 असणार आहे आणि ऑब्जेक्ट असणार आहे SVO. अशा पद्धतीने जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी या ठिकाणी पहिला प्रकार तुमच्या लक्षात हा कायमचा राहणार आहे. आता बघा या ठिकाणी आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. ठीक आहे, किंवा यू राईट अ लेटर. आता या ठिकाणी ना आपण सब्जेक्ट जर चेंज केला, सब्जेक्ट म्हणजे काय, व्यक्ती. ठीक आहे, तर व्यक्ती जर आपण चेंज केली म्हणजे आयच्या ऐवजी आपण यू घेतला, म्हणजे या ठिकाणी आपण प्रोनाउन काय केला, चेंज केला. यू राईट अ लेटर, तू पत्र लिहितो, मी पत्र लिहितो, तू पत्र लिहितो. आता जर मला सांगायचं असेल की तो पत्र लिहितो, तर या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की ही, शी, इट हे तीन जे प्रोनाउन्स आहेत या ठिकाणी पहिल्या इंडेफिनिट टेन्समध्ये जेव्हा आपण वर्ब लिहितो या व्यक्तींच्या पुढे, म्हणजे आपण सब्जेक्टच्या पुढे जेव्हा वर्ब लिहितो तेव्हा ही, शी, इटच्या पुढे जेव्हा वर्ब येईल त्याच्यामध्ये S किंवा ES हा प्रत्यय लागणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे या ठिकाणी मी तुम्हाला लिहून सुद्धा दिलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे की जर ही, शी, इट हे सिंग्युलर प्रोनाउन आले इंडेफिनिट टेन्समध्ये, इंडेफिनिट प्रेझेंट टेन्समध्ये, तर क्रियापदाला म्हणजे वर्बला S किंवा ES हा प्रत्यय लागणार आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बाकी कोणत्याच सर्वनामापुढे किंवा बाकी कोणत्याच सब्जेक्ट पुढे लागणार नाही. पण जर ही, शी, इट हे सब्जेक्ट असतील तर मात्र क्रियापदाला म्हणजे वर्बच्या पहिल्या फॉर्ममध्ये S किंवा ES प्रत्यय लागेल. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कसं होईल, ही राईट्स अ लेटर, शी राईट्स अ लेटर, इट गोज म्हणजे ते जातात. आता या ठिकाणी इट गो येणार नाही, आय असेल तर आय गो येईल, यू असेल तर यू गो येईल, बट ही, शी, इट असेल तर ही गोज, शी गोज, इट गोज. ठीक आहे, पण वी आणि यू आला तर मात्र गोज होणार नाही, तेव्हा मात्र गोज राहणार आहे. म्हणजे ही, शी, इट लक्षात ठेवायचं आहे इंडेफिनिट टेन्समध्ये की
क्रियापदाला आपल्याला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आहे. वी गो म्हणजे आम्ही जातो आणि यू गो म्हणजे तुम्ही जा. अशा पद्धतीने आपला जो पहिला प्रकार आहे तो या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यालाच आपण इनडेफिनिट प्रेझेंट टेन्स असे म्हणतो. आता आपण लगेचच दुसरा प्रकार पाहून घेऊया, पास्ट इनडेफिनिट. अगदी सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. पास्ट इनडेफिनिट म्हणजे सिंपल पास्ट. ठीक आहे, पास्ट इनडेफिनिट किंवा सिंपल पास्टमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी जो आपण पहिला प्रकार पाहिलेला होता प्रेझेंट टेन्सचा इनडेफिनिटचा, त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट घेतलेलं होतं, V1 घेतलेलं होतं आणि ऑब्जेक्ट घेतलेलं होतं. पण या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, V2 घ्यायचा आहे म्हणजे क्रियापदाचा सेकंड फॉर्म या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आणि ऑब्जेक्ट ॲज इट इज आपल्याला घ्यायचा आहे तसाच. म्हणजे तोच आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया जो आपण प्रेझेंट इनडेफिनिटमध्ये घेतलेला होता. कारण जर तोच एक्झाम्पल घेतला तर तुम्हाला नीट समजेल. जसं फॉर एक्झाम्पल आपण प्रेझेंट इनडेफिनिटमध्ये पाहिलं, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, जेव्हा पास्ट असेल किंवा भूतकाळ असेल तेव्हा मात्र या ठिकाणी राईटचा रॉट होईल, म्हणजे की सेकंड फॉर्म या ठिकाणी यूज होणार आहे. आय रॉट अ लेटर, मी पत्र लिहिले, मी पत्र लिहिले होते, अशा पद्धतीने. आता बघा या ठिकाणी आय रॉट अ लेटर, यू रॉट अ लेटर, ही रॉट अ लेटर, शी रॉट अ लेटर, वी रॉट अ लेटर आणि दे रॉट अ लेटर. म्हणजे जर तुम्ही लक्ष दिलं तर या ठिकाणी ही, शी किंवा इट असेल तरी या ठिकाणी एस किंवा ईएस प्रत्यय लागला नाही. म्हणजे वर्बच्या सेकंड फॉर्ममध्ये आपण इनडेफिनिट टेन्स करताना पास्ट टेन्समध्ये एस किंवा ईएस लावत नाही. फक्त आपल्याला जो क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे तोच या ठिकाणी यूज करायचा असतो. म्हणजे एस किंवा ईएसची भानगड ही पास्ट इनडेफिनिटमध्ये नाही, ती कशामध्ये आहे, फक्त प्रेझेंट इनडेफिनिटमध्ये असणार आहे. ठीक आहे, पास्टमध्ये अशी कोणतीच भानगड नाही आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एस, V2 आणि ओ म्हणजे सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपण तिसरा पाहून घेऊया, फ्युचर इनडेफिनिट. आता विद्यार्थी मित्रांनो, जर मला सांगायचं आहे की मी पत्र लिहेन, ठीक आहे, म्हणजे तो फ्युचर टेन्स आला. ठीक आहे, आणि अशा वेळेस फ्युचर टेन्समध्ये आपण मोस्ट ऑफ दोन गोष्टींचा वापर करतो, ते म्हणजे शाल आणि विल. मग या ठिकाणी जेव्हा इनडेफिनिट आपण फ्युचर किंवा इनडेफिनिट पाहणार आहोत तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे सिंपल फ्युचर टेन्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला शाल आणि विलचा वापर करायचा आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी फॉर्म्युलामध्ये कशा पद्धतीने बदल होईल बघा. सब्जेक्ट असणार आहे, वर्ब सुद्धा असणार आहे. वर्ब म्हणजे क्रियापदाचा पहिलाच फॉर्म या ठिकाणी वापरायचा, तुम्हाला दुसरा वापरायचा नाही. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट म्हणजे काय, हा झाला प्रेझेंटचा इनडेफिनिट टेन्सचा फॉर्म्युला झाला की नाही. त्याच्यामध्ये फक्त काय चेंजेस होईल, शाल आणि विल येईल, म्हणजे तो फ्युचर इनडेफिनिट टेन्स होईल. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, शालचा वापर किंवा विलचा वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता. V1चा वापर करायचा आहे म्हणजे क्रियापदाचा पहिलाच रूप या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणजे जो तुमचा कर्म असणार आहे तो या ठिकाणी तुम्ही ठेवणार, म्हणजे जी वस्तू असणार आहे ते ठेवणार आहे. मग आपण तोच वाक्य घेऊया, आय शाल. आता या ठिकाणी बघा, आय राईट अ लेटर आहे, त्याच्या पुढे आपल्याला काय लावायचं आहे, शाल लावायचं आहे. आय शाल राईट अ लेटर. ठीक आहे, किंवा यू विल राईट अ लेटर, ही विल राईट अ लेटर, शी विल राईट अ लेटर आणि वी शाल राईट अ लेटर. किंवा तुम्ही या ठिकाणी वी विल राईट अ लेटर सुद्धा वापरू शकता किंवा आय विल राईट अ लेटर सुद्धा वापरू शकता. ठीक आहे, म्हणजे शाल किंवा विलचा वापर या ठिकाणी इनडेफिनिट फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला करायचा आहे. बाकीचा ॲज इट इज जो फॉर्म्युला तुमचा प्रेझेंटचा इनडेफिनिटचा आहे तोच फॉर्म्युला या ठिकाणी सुद्धा यूज होणार आहे, फक्त शाल विल त्याच्यामध्ये ॲड होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सिंपल भाषेत जर सांगितलं तर हे जर हा जो फॉर्मेट आहे, हा जो फॉर्म्युला आहे, हा जो नियम आहे, हा जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला तिन्ही जे प्रकार आहेत पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरचे, ते तिन्ही प्रकार अतिशय सोपे जाणार आहेत. कारण सगळे फॉर्म्युला सेम आहेत, फक्त थोडासा बदल आहे की पास्टमध्ये तुम्हाला वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा आहे आणि फ्युचरमध्ये तुम्हाला शाल विलचा वापर करायचा आहे V1च्या पुढे. आणि आपण प्रेझेंट टेन्समध्ये तर सब्जेक्ट आणि वर्ब आणि ऑब्जेक्ट यूज करतोच. अशा पद्धतीने हे जे 4 भाग होते त्याच्यापैकी पहिला भाग या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केलेला आहे, तो म्हणजे प्रेझेंट इनडेफिनिट,
पास्ट इंडेफिनिट आणि फ्युचर इंडेफिनिट. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा जो प्रकार आहे म्हणजे कंटिन्युअस हा जो प्रकार आहे तो आपण तिन्ही टेन्स ठेवून या ठिकाणी समजवण्याचा मी प्रयत्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक इंग्लिशची सुरुवात हे 7 दिवसापासून केलेली आहे आणि त्यामध्ये काही छोटे छोटे नियम, काही बेसिक गोष्टी किंवा काही आपले जे रूल्स होते किंवा बेसिकपासून आपण जर इंग्लिश शिकायला सुरुवात केली, कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला गरज असते हे मी मागील 7 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न, मागील 7 दिवसांमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे विद्यार्थी या ठिकाणी किंवा जे व्ह्यूवर्स या ठिकाणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती, तर त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या व्ह्यूवर्सनी मागील व्हिडिओ जाऊन सुद्धा पाहून घ्यायचे, जेणेकरून तुमची लिंक लागणार. आणि हो, आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडंही जर तुम्हाला समजलं असेल किंवा थोडीही तुम्हाला मदत झाली असेल टेन्स शिकण्यामध्ये किंवा इंग्लिश शिकण्यामध्ये, तर हा व्हिडिओ मनापासून लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.